तर शब्दसुमीच्या शब्दांना काहीतरी सुचले. ते असं की आज महिला दिनानिमित्त मला काहीतरी म्हणजे कविता सुचली. तर त्या कवितेचा शीर्षक असा आहे की ऐक ना स्त्री, ऐक ना स्त्री, तू इतकी धडपडतेस कोणासाठी? मुलासाठी, नवऱ्यासाठी, घरच्यांसाठी, पण स्वतःसाठी कधी थांबतेस का गं? स्वतःसाठी कधी थांबतेस का गं? नाही. सकाळी डोळे उघडले की तुझं जगणं दुसऱ्यांसाठी सुरू होतं. सकाळी डोळे उघडले की तुझं जगणं दुसऱ्यांसाठी सुरू होतं. तुझी भूक, तुझा थकवा तूच शांतपणे बाजूला ठेवतेस. बरोबर ना? तू सगळ्यांची काळजी घेतेस, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतेस, पण तुझ्या चेहऱ्यावरचा थकवा कोणी कधी वाचतं का गं? ऐक ना, कधी स्वतःसाठीही वेळ काढ. स्वतःसाठीही वेळ काढ, कारण कितीही दिलं सगळ्यांना तरी कोणी एक दिवस तुला असं म्हणणार नाही की ही आहे म्हणून मी आहे. अजिबात म्हणणार नाही. म्हणून जरा स्वतःसाठी जग, जरा स्वतःसाठी हस, कारण तूही महत्त्वाची आहेस. फक्त इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. फक्त